चला, आपला हा जो नॉवेलचा एक एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचं नाव काय आहे? टू सर्व विथ लव्ह. म्हणजे हा जो नॉवेल आहे तो कोणासाठी लिहिला गेला, कोणी लिहिला होता? एका सरांनी लिहिला होता. आणि कसा? विथ लव्ह, म्हणजे त्यांच्या स्टुडंटसाठी त्यांचं प्रेम होतं हे. मग आता ह्या लेसनमध्ये नक्की ह्या नॉवेलमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे? तर या नॉवेलमध्ये असं आहे की जे स्टुडंट्स आहेत, मी तुम्हाला एकदा बोलली होती, तुम्हाला आठवतं का नाही मला माहीत नाही, पण अमेरिकेमध्ये दोन प्रकारचे वर्ण होते. एक गोऱ्या रंगाचे आणि एक काळ्या रंगाचे. एक त्या एकाचा वर्ण कृष्णवर्णीय आणि दुसऱ्यांचं मग त्यांचा वर्ण नाही आठवते, वर्ण त्यांचं नाव आहे. शूद्रवर्णीय नाही, हे तर शूद्रवर्णीय म्हणजे कृष्णवर्णीय. आणि अजून एक होते ते जे गोरा रंगाचे होते. असे दोन प्रकारचे वर्ण होते. आणि त्याच्या हिशोबाने इथे काय व्हायचं, त्यांचं वर्गीकरण व्हायचं. जे गोरे असतील त्यांना सगळे बेनिफिट्स मिळायचे, जॉबचे सॅलरीचे पॅकेजेस चांगले मिळायचे, किंवा त्यांना जॉब चांगले मिळायचे, प्लेसमेंट्स असायच्या. आणि जे शूद्रवर्णीय आहेत किंवा कृष्णवर्णीय ज्यांचा रंग काळा आहे, अशा लोकांना तिथे कामंही मिळत नव्हते. आणि जे कामं असायचे ते कसे असायचे? अगदी थर्ड लेवलचे. तुम्ही म्हणाल ना की फक्त कामगार लेवलचे कामं हे यांना मिळायचे, किंवा कामं मिळतच नव्हते. उपाशी मरण्याची यांच्यावर पाळी यायची. मी तुम्हाला म्हटली होती एकदा, आठवतं का? अब्राहम लिंकन यांनी यांच्यासाठी खूप फाईट केली होती. मग त्याच्या आधीचा त्या काळाच्या नंतर सुद्धा या लोकांना जेव्हा इक्वल राईट्स मिळाले तेव्हा सुद्धा थोडे प्रॉब्लेम्स होतेच. शेवटी किती काही झालं तरी जाती नष्ट केल्या तर सुद्धा मला सांगा, आपल्याला माहिती आहे आपली कोणती जात आहे, त्यामुळे आपल्या गोष्टी काय होणार, आपण थोड्या का होईना त्या गोष्टी चालत राहणार है ना. आपण भले डॉक्युमेंटली ऑफिशियली म्हणू की आमची जात हिंदू आहे, पण शेवटी जे आपल्याला माहिती आहे ते चालतच राहणार आहे. परंपरा जी आहे आधीपासून आली ती चालतच राहते. सेम तसंच इथे घडलेलं आहे. आता हे कसे आहेत तर हे ब्रिटिश अमेरिकन आहेत, पण यांचा रंग कसा आहे? काळा सावळा आहे. आणि यामुळे यांना म्हणजे मोठा इंजिनियर, अव्वल दर्जाचा इंजिनियर असलेला, फर्स्टमध्ये पास झालेले, पण तरीसुद्धा, आणि ते जेव्हा युद्ध झालं होतं, दुसरं महायुद्ध, तेव्हा हे एका एअरफोर्सचे हे मेन पायलट होते. यांना तेव्हा जेवढा मान होता त्याच्यानंतर यांचा मान, जेव्हा तिथून त्यांनी रिझाईन केलं किंवा मग झालं आता या लोकांचं काम, तेव्हा या लोकांना कामं कमी केले तेव्हा काय झालं तर यांचा जो मान होता तो ऑटोमॅटिकली कमी होत गेला. किंवा मग जसं ते एम्प्लॉयमेंट शोधायला गेले, काम शोधायला गेले दुसरं, तसं यांना जिथे कुठे गेले ना तिथे एम्प्लॉयमेंट फुल, जिथे कुठे गेले तिथे एम्प्लॉयमेंट फुल. तुमच्या आधीच नोकरीला लागलेले आहेत लोक, असं सांगितलं जायचं, भले जागा रिकाम्या असो तरीसुद्धा यांना कोणी तिथे कामाला ठेवतच नव्हतं. आणि लकीली आपण म्हणतो ना की एक आश्चर्याचा धक्का, की यांना एका स्कूलमध्ये टीचरची पोस्टची जॉब मिळाली. म्हणजे त्यांना जशी जॉब हवा होता ॲज अ इंजिनियर, त्यांना तसा काही जॉब मिळाला नाही, पण एक टीचरचा जॉब मिळाला. आणि तो पण अशा स्कूलचा ज्या स्कूलचे स्टुडंट्स एक नंबरचे ब्रॅट होते, एक नंबरचे नॉटियस होते, म्हणजे अगदी मस्तीखोर, की ते कोणाच्याही हातात येत नव्हते. अशा काय म्हणता ना, आपण म्हणतो सुप्रसिद्ध आणि काही असतात कुप्रसिद्ध अशा शाळेतल्या स्टुडंट्सला शिकवायला यांना जॉब मिळाला. हे तिथे गेले शिकवायला, पण ह्यांच्या मनात ऑलरेडी काय भरलं तर राग भरला होता. बघा, लहानपणापासून जर का गोरा आणि काळे याची वागणूक मिळते, नंतर हे एका चांगल्या पोस्टवर राहून नंतर यांना जॉबच मिळत नाही आहे, तर यांच्या मनात किती संताप असेल इमॅजिन करा. आणि जेव्हा यांना अशा स्कूलमध्ये पोस्ट केलं, यांच्या मनातला राग अजून खतखतत गेला. ते संतापानेच त्या स्कूलमध्ये शिकवायला आले होते. आणि त्यात ते स्टुडंट्स, त्यांना नवीन कोणता टीचर हवाच नको होता, कारण त्यांना असं वाटत होतं की हा त्यांची प्रायव्हसी किंवा हा त्यांची जी मस्ती आहे ती बंद करून टाकेल. त्यामुळे हे त्याला जेवढे छळायचे तेवढंच हा त्यांना शिव्या घालायचा. हे वातावरण चालत राहिलं जवळजवळ 2 ते 3 आठवडे चालत राहिलं. आणि मग त्यानंतर ह्यांना कळालं, ह्या सरांना लक्षात आलं की असंच जर का चालू राहिलं तर या मुलांमध्ये माझ्याकडनं काहीच बदल घडून येणार नाही. मी टीचरची पोस्ट का स्वीकारली होती तर मला मुलांमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचं आहे. मग यांनी काय केलं तर 2 आठवड्यानंतर जेव्हा यांचं मन जागं झालं तेव्हा त्यांनी ठरवलं की नवीन आड्या लढवायच्या आणि ह्या पोरांना अभ्यासामध्ये किंवा मग आपल्या हाताखाली वळवायचं. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या अशा आयडियाज करून ह्यांना त्यांनी आपल्यामध्ये आणलं, माणसात आणलं. म्हणजे बघा, जंगलातला एखादा माणूस असेल तो कसा असतो, जंगली टाईप असतो, त्याला बाहेरच्या गोष्टी माहिती असतात का? नाही. त्यामुळे बाहेरचे लोक त्याला काय म्हणतील, हा जंगली है ना. आणि त्याला पण बाहेरचे लोक कसे वाटतील, एकदम नाही का वेगळे त्याच्यापासून. पण मग याने काय केलं, या सगळ्या मुलांना आहे ना, पहिली ट्रिक काय होती तर या सगळ्या मुलांना बाहेरच्या सोसायटीची, बाहेरच्या समाजाची जाणीव व्हावी म्हणून याने सगळ्यांना बाहेर फिरायला नेलं.
म्हणजे वेगवेगळे कल्चरल अशा जागा, वेगवेगळे म्युझियम्स अशा ठिकाणी नेलं, जिथे यांनी जे म्युझियम्स यांनी आयुष्यभरात कधी पाहिले नव्हते, अशा ठिकाणी ह्याने नेलं यांना. आणि मग जेव्हा त्यांना कळायला लागलं की आपल्याला बाकी टीचर्सपेक्षा ह्या शिक्षकाकडनं काय मिळतं आहे, महत्त्व मिळतं आहे. बाकीच्या स्टुडंट्सला कशा बोलायचे, अरे मेल्या वगैरे आपला स्टाईल. पण मग यांनी मिस आणि मिस्टर अशा शब्दांनी त्यांना उच्चारलं. म्हणजे जी कोणी स्टुडंट आहे, लेडी स्टुडंट, तिला ते मिस म्हणायचे, आणि जे स्टुडंट होते, जे मुलं होते, त्यांना ते काय म्हणायचे, मिस्टर म्हणायचे. म्हणजे त्यांनी ना यांना आपल्यासारखं वागवलं, मोठ्या मुलांसारखं वागवलं, की तुम्ही मोठे मुलं आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबल मुलं आहात. आणि यामुळे ना यांच्यामध्ये बदल घडून आला. आणि कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढा बदल त्या मुलांमध्ये घडून आला. त्यांच्या कॉलेजमधल्या, त्यांच्या स्कूलमधल्या सगळ्यात अव्वल मार्क मिळवणारी ही बॅच निघाली. तेव्हा जे म्हणतो ना आपण की दर 6 महिन्याला मार्कांचे काय होते, प्रतवारी होते, मुलं काय शिकले काय नाही यांचं तिथे काय व्हायचं, अहवाल सादर व्हायचा. आणि हा अहवाल कोण द्यायचं, क्लासचा मॉनिटर, की आम्ही मुलं काय काय शिकलो. आणि या अहवालात यांचा वर्ग हा सगळ्यात शेवटी देणारा होता अहवाल. पण जो अहवाल दिला यांनी, तो सगळ्या शाळेला काय करणारा होता, इम्प्रेस करणारा होता. म्हणजे थोडक्यात की हे लोक आहेत ना, हे पण शूद्रवर्णीय होते, काळ्यावर्णीय होते. ह्यांना पण खूप त्रास सहन करावा लागला होता. बऱ्याच लोकांना तर खूप सारी मारहाण झालेली होती, बऱ्याच लोकांना अपाहिज केलेलं होतं या युद्धाच्या काळामध्ये वगैरे, बऱ्याच लोकांना त्रास झालेला होता, काही लोक मनाने दुखवले गेलेले होते. अशा सगळ्या मुलांना यांनी काय केलं, सरळ मार्गावर आणलं होतं. असा आपला हा लेसन आहे. ओके, असा हा आपला नॉवेल आहे. म्हणजे टू सर विथ लव. आम्ही आता टू सर, आम्ही त्यांना सर म्हणायला लागलो होतो. आणि कसे, विथ लव. नाही, आपण आधी नाव बघू, डायरेक्ट लेसन बघू. एक्स्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथविट यांचं नाव काय होतं, ब्रेथविट. काय नाव होतं यांचं, ब्रेथविट. नोन ॲज E.R. ब्रेथविट यांचं नाव काय म्हणलं जायचं यांना, E.R. ब्रेथविट म्हटलं जायचं. वॉज अ गायनीज बॉर्न. गायनीज बॉर्न म्हणजे ते म्हणतो ना आपण खालच्या लेवलच्या लोकांमध्ये, तसे ते जन्माला आलेले होते. ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट. हे काय होते, ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट होते. म्हणायला हे ब्रिटिश होते, पण त्याच्यामध्ये पण वर्ण 2 वेगळे होते, है ना. मग हे ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट होते. रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. नवीन गोष्टींचं सोल्युशन काढून आणणारे, डावपेच करणारे, किंवा मग डिप्लोमॅटिक अशा गोष्टी करणारे हे होते. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. आणि हे सगळ्यात जास्त माहीत कशाला होते लोकांना, फेमस का होते, तर त्यांच्या स्टोरीज कशाबद्दल, अबाउट सोशल कंडिशन्स. सामाजिक जगातल्या ज्या गोष्टी घडतात ना, सोशल इश्यू म्हणतो ना आपण, सोशली प्रॉब्लेम्स काय काय असतात, त्यांच्यावर यांच्या सगळ्या रायटिंग्स कशा असायच्या. अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन. रेशियल म्हणजे दिसण्याचं जे डिस्क्रिमिनेशन आहे ना, त्या डिस्क्रिमिनेशनवर यांच्या स्टोरीज असायच्या. की बघा, आम्ही एवढे शिकलेलो आहोत, पण आम्हाला अजूनही बिना शिकलेल्या अशा लोकांची काय दिली जाते, वागणूक दिली जाते. अशा पण यांच्या काय होते, बरेचसे लेख होते, स्टोरीज होत्या. अगेन्स्ट ब्लॅक पीपल. कोणासाठी होते रे, ब्लॅक पीपलसाठी यांच्या काय होत्या, स्टोरीज होत्या. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. यांनी स्वतःचा ऑटोबायोग्राफिकल नॉवेल लिहिला होता 1959 आणि तो कसा होता, फेमस होता. वन ऑफ द ऑटोबायोग्राफिकल म्हणजे काय रे, तर त्यांनी स्वतःचे आत्मकथा लिहिण्यासाठी बरेचसे नॉवेल्सच्या आवृत्ती काढल्या होत्या. त्यातला सगळ्यात पहिला फेमस जो होता तो 1959चा होता. नॉवेल काय होता तो, टू सर विथ लव. ओके. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग. अब्राहम लिंकनच्या काळामध्ये जेव्हा त्या लोकांना काय दिली गेली होती, मान दिला गेला होता, ऑफिशियली कोर्ट थ्रू मान दिला गेला होता, तेव्हा त्यांना काय वाटलं तर एका प्रकारे होमकमिंग, की आम्हाला आमच्या घरामध्येच काय मिळणार आहे, आज मान मिळणार आहे. अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. तो जो होता ना, तो कशाबद्दल जाता माहिती का, त्यांची आफ्रिकाला जेव्हा त्यांची टूर होती, त्या टूरबद्दल यांनी याच्यामध्ये लिहिलं होतं. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन. हा चॉईस ऑफ स्ट्रॉज हा जो नॉवेल होता तो कुठे बनवला होता, त्यांनी लंडनमध्ये बनवला होता. रिलक्टंट नेबर विचित्र असे
शेजारी, असा सुद्धा त्यांचा एक नॉवेल होता. अ मेमॉयर अँड ट्रिटाईज अबाउट रेसिझम. आणि हा कशाबद्दल होता ते का? मेमॉयर. मेमॉयर म्हणजे काय? आठवण देणारा. आणि ट्रिटीज म्हणजे काय? तर तो लोक टोमणे मारतात किंवा लोक त्रास देतात, तो त्रास दाखवणारा होता. कशाबद्दल होता? तर अबाउट रेसिझम. दिसणं, काळं गोरं, वर्णावरनं जे बोलतात, वर्णावरनं जो वाद होतो तो असतो रेसिझम. ओके. आणि वर्णावरनं जे वाद होतात त्याला आपण काय म्हणतो? रेशियल डिस्क्रिमिनेशन. मग यांचा जो लेख होता हा कशाबद्दल होता? तो नॉवेल रेसिझमबद्दल होता. ऑटोबायोग्राफी होती ती त्यांची. Braithwaite, numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man. त्यांच्या बऱ्याचशा रायटिंग्स ज्या होत्या ना त्या कशाबद्दल होत्या माहिती का? एज्युकेटेड ब्लॅक मॅन. कसा असतो एखादा एज्युकेटेड काळा माणूस, याबद्दल त्यांच्या बऱ्याचशा रायटिंग्स होत्या. की बघा आम्ही शिकलेलो आहे, फक्त आम्ही काळे आहोत, त्याच्यामुळे आम्हाला काय आहे? कमी मान आहे. अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर. एखादा काळा सोशल वर्कर किंवा एखादा काळा टीचर हा कसा असतो याबद्दल त्यांची काय होती? लेख होते. अँड सिम्पली अ ह्युमन बिईंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. ज्याने स्वतःला बऱ्याच वेळेस पाहिलं. कशामध्ये? इनह्युमन सर्कमस्टन्सेसमध्ये. इनह्युमन सर्कमस्टन्सेस अमानवी अशा बऱ्याचशा घटनांमध्ये त्याने स्वतःला काय केलं होतं? पाहिलं होतं. सगळ्या अशा बऱ्याचशा गोष्टींना त्याने सामोरे गेला होता. अशा सगळ्या गोष्टींबद्दल तो काय करत होता? त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहित होता. टू सर विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आत्मकथा, आत्मचरित्रावरचा हा एक नॉवेल होता, कादंबरी होती. द नॅरेटर इज अन इंजिनियर. आपला जो नॅरेटर आहे तो कोण आहे? इंजिनियर आहे. बट टू मेक बोथ एंड्स मीट. बोथ एंड्स गोरे आणि काळे यांना एकत्र आणण्यासाठी, बोथ एंड्स मीट, ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन द रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. यातला जो दुरावा होता तो नष्ट करण्यासाठी त्यांनी एका कॉलेजमध्ये टीचरची पोस्ट स्वीकारली होती. ज्या कॉलेजमध्ये काळे असो गोरे असो सगळे भामटे बदमाश असे स्टुडंट्स होते. आणि मग मला एक सांगा, जर का लोकांकडे पैसा नसेल आणि त्यांना थोडंसं काही ना काही शिक्षण मिळतं आहे पण ते पण पुरेसं नसेल, तर ते मुलं कशा होऊन जातात? द्वार होऊन जातात, मस्तीखोर होऊन जातात, की त्यांना माहिती की आम्हाला काही मिळणारच नाही आहे, मग आम्ही काय करायचा? धिंगाणा करायचा. अशा स्टुडंट्सला त्यांना काय करायचं होतं? एज्युकेट करायचं होतं. म्हणून त्यांनी ते स्कूल जॉईन केलं. पण जॉईन करताना या सगळ्या गोष्टींचा आघात त्यांच्या मनावर ऑलरेडी झाला होता. येताना त्यांनी जरी प्रेमाने हसले असतील, पोरांचे वाद बघितले, पोरांचे चाळे बघितले, आणि मग त्यांच्या मनामध्ये काय आला? सगळा द्वेष गोठून आला. मग बघा पुढे दिलं त्यांनी ते. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स. स्कूल हे कसं होतं? फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स. ट्रबल मेकर गोंधळ घालणारे, अडचणी निर्माण करणारे स्टुडंट्स. म्हणजे टीचर बसला तर खाली फेविकॉल लावून ठेवायचा, बसला का उडायलाच नको, अशातले पोरं. हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स. ज्या स्टुडंट्सला सगळ्या स्कूल्समधनं रिजेक्ट केलेलं होतं, आमच्या शाळेत नको हे पोरं, फॉर देअर बिहेवियर, कारण त्यांची वागणूक, बिहेवियर. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रेडिक्युल्ड अँड बुलीड. रेडिक्युल्ड माहिती आहे तुम्हाला? रेडिक्युल्ड आपण म्हणतो ना, रेडिक्युलस, किती बावळटपणा आहे हा, आपण म्हणतो ना रेडिक्युल. सेम तसंच स्टार्टिंगला, बिगिनिंगला यांना रेडिक्यूल केलं गेलं होतं. रेडिक्यूल अगदी धिंगाणा घालून यांना त्रास दिला गेला होता. अँड बुलीड बाय द स्टुडंट्स. आणि बऱ्याच स्टुडंट्सनी तर यांना धमक्या सुद्धा दिल्या होत्या. बट लेटर ऑन हिज काम अँड डेमेनॉर अँड डिझायर. पण तरीसुद्धा हे कसे होते? काम होते, शांत होते. डेमेनॉर होते म्हणजे ते डिवोटेड होते, त्या लोकांना समर्पित होते. अँड डिझायर टू सी देम सक्सीड. आणि त्यांची इच्छा काय होती? त्यांना बघायचं आहे कशाबद्दल? यश मिळवताना बघायचं आहे. सक्सीड. ग्रॅज्युअली अर्न देअर रिस्पेक्ट. ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आणि मग या त्यांच्या वृत्तीमुळे हळूहळू त्याला काय मिळाली? त्या लोकांची आदर मिळाला. म्हणजे सुरुवातीला ते आलेले भडकून पोरं, त्याच्यामुळे हा गेला संतापून. पण जेव्हा त्यांनी त्याचं स्वतःचं बिहेवियर काय केलं? काम केलं, शांत केलं, चेंज केलं, आणि त्याची जी तगमग होती यांना बदलण्याची,
ती पाहून मुलं पण हळूहळू त्याला काय करायला लागले, रिस्पेक्ट द्यायला लागले. म्हणून त्यांनी ते म्हटले ग्रॅज्युअली अर्न. त्याने हळूहळू एकदम नाही, ग्रॅज्युअली हळूहळू त्यांची रिस्पेक्ट काय केली, अर्न केली, गेन केली. आलं लक्षात. हा होता आपला इंट्रोडक्शन पार्ट. आता याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण कोण होते, म्हणजे हा नॉवेल आपण सुरू नाही केला आहे अजून. आत्ताशी आपण नॉवेलचं इंट्रोडक्शन बघितलं, तो जो नॉवेलिस्ट होता त्याचं इंट्रोडक्शन बघितलं आणि नॉवेलबद्दल 2-4 लाईनी बघितल्या. आता आपण बघणार याच्यातले मेन कॅरेक्टर्स कोण कोण होते. काही मेजर कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी खूप मोठा रोल प्ले केला होता आणि काही छोटे छोटे. मग बघा मेजर कॅरेक्टर्स. रिकी ब्रिटविथ द नॅरेटर. कोण होता सगळ्यात पहिला? रिकी ब्रिटविथ होता नॅरेटर, म्हणजे आपलेच जे रायमंड म्हणतो ना आपण त्यांना ते. गिलियन ब्लँचर्ड. गिलियन ब्लँचर्ड ही एक टीचर होती. तुम्हाला म्हटलं ना मी, ह्या स्कूलमध्ये गोरे आणि काळे सगळे होते. सो हे आपले ब्रिटिश अमेरिकन होते जे ब्लॅक होते, आणि शी वॉज अन ब्रिटिश अमेरिकन, पण ती कशी होती, गोरी होती. मिसेस डले इव्हान्स. या कोण होत्या? मिसेस डले इव्हान्स. थोड्याशा वृद्ध अशा महिला होत्या. डेनहम, पामेला डेर अँड मिस्टर फ्लोरियन. हे सगळे मेजर पार्ट्स होते. हे सगळे मेन टीचर्स लोक होते. टीचर्स लोक, प्रिन्सिपल, अजून ते म्हणतो ना आपण सेक्रेटरी लोक किंवा आपल्या ट्रस्टीज, हे सगळे लोक होते ज्यांनी या नॉवेलमध्ये मेजर पार्ट प्ले केला होता. नंतर होते आपले मायनर कॅरेक्टर्स, छोटे छोटे चिल्लर पिल्लर, सगळे लहान लहान मुलं वगैरे. बॉब बेलमंट, जॅकलिन बेंडर. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही हे नावं का वाचताय, तर तुम्हाला जर का नॉवेलचा क्वेश्चन आला आणि त्या क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं ऑड मॅन आउट, तर मग आपण काय करणार. शक्यतो यांचे मोठे क्वेश्चन येत आहेत नॉवेलवरचे, पण जर का आला तर आपण काय करणार. सो म्हणून यांचे नाव वाचतोय. क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मोरिया जोसेफ, पालेमर, इफेमा फिलिप्स, जेन पर्सल, लॉरेन्स सील्स, जेस बेलमंट, बुकली. हा त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह, क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो ना, म्हणजे मॉनिटर. जोझी डेफ्स, पॅट्रिक फेरनमन, टिच जॅकिन्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेज, पॉटर सपेनो आणि थियो वॉटसन. हे सगळे काय होते, आपले मायनर कॅरेक्टर्स होते, म्हणजे यांनी पण आपल्या स्टोरीमध्ये काहीतरी पार्ट प्ले केलेला आहे, छोटा मोठा रोल. आता समरी ऑफ द नॉवेल. समरी ऑफ द नॉवेल म्हणजे काय, एवढा मोठी कादंबरी असते, त्या कादंबरीचा सारांश आपल्याकडे आहे. मग तो सारांश काय आहे. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन. हे एक ना फिक्शन म्हणजे लेखनशैलीचा काय आहे, हा एक छोटासा पार्ट आहे. बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आपल्या ऑथरच्या लाईफवर हा बेस आहे. E.R. ब्रिटविथ. The main character E.R. ब्रिटविथ वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. आणि हे अजून कुठेतरी काम करत होते. ॲज अ टीचर तर होतेच, पण ते ऑइल रिफायनरीमध्ये पण काम करत होते. ही सर्व्ड इन अ रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. रॉयल ब्रिटिश एअरफोर्स. रॉयल म्हणजे काय रे, तर राणीच्या ज्या एअरफोर्स असतात त्या एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलं होतं. ड्युरिंग द वॉरच्या काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये. आफ्टर द वॉर बीइंग अ ब्लॅक पर्सन. जेव्हा युद्ध झालं त्यानंतर पुन्हा आलं काय, तर ब्लॅक. बघा जेव्हा युद्ध असतं ना तेव्हा सैनिक काळा आहे का गोरा याच्याशी काहीच घेणं देणं नसतं त्या लोकांशी. मरण्यासाठी एक सैनिक हवा असतो किंवा मारण्यासाठी एक सैनिक हवा असतो. पण जेव्हा वॉर झाली त्यानंतर काय झालं, बीइंग अ ब्लॅक, ते काय होते, काळा व्यक्ती होते. बीइंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. त्यामुळे त्यांना काम सापडणं हे काय होतं, अवघड होतं. कारण युद्ध संपलं होतं. एअरफोर्सचे एअर पायलट जे एक्स्ट्राचे भरती असतात ते काय होतात, काढले जातात. यांना आता काम मिळत नव्हतं बिकॉज ही वॉज अ ब्लॅक पर्सन. ॲट अ लास्ट रिसॉर्ट, आय एम सॉरी, हां चला. आफ्टर द वॉर बीइंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. ॲट लास्ट रिसॉर्ट, शेवटच्या क्षणी, ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. मग त्याने एका स्कूलमध्ये अप्लाय केलं फॉर टीचर.
सरप्राइझिंगली आणि लगेच सरप्राईजच होतं. ही इज ॲक्सेप्टेड ॲट अ ग्रीन स्लॅड स्कूल इन द लंडन्स ईस्ट एंड. लंडनच्या पूर्वेच्या एंडला त्याला एका स्कूलमध्ये जॉब मिळाला सुद्धा. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि त्याला सिनियर क्लासेसला शिकवायची परमिशन मिळालेली होती. While reading the novel, we have to understand that the time period in which the story take place is very important. जेव्हा आपण नॉवेल वाचू तेव्हा आपल्याला एक गोष्ट अंडरस्टँड करणे गरजेचं आहे की या वेळेसचा जो टाईम पिरियड होता तो कसा होता, खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे या काळात जर का आपण मुलांना सुधारवलं नाही तर मुलं नक्कीच दहशतवादी वगैरे होऊ शकतात किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. सो टाईम पिरियड वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. Britwith finds that even though he considers himself British, त्याला असं समजलं की जरी त्याने स्वतःला ब्रिटिश म्हटलंय की मी ब्रिटिश आहे, पण बघा पुढे काय, अँड हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स. आणि मी काम कुठे केलं आहे, रॉयल एअरफोर्समध्ये. द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. पण तरी ते इंग्लिश लोक ह्याला त्यांच्यातला समजत नाही. दिस लीड्स ब्रिटविथ टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कोलोनिझम. वर्णवाद. कोलोनिझम म्हणजे काय, वर्णवाद. त्याला ना बिटर फिलिंग येत होती. बिटर म्हणजे काय रे, कडू फिलिंग. त्याला संताप येत होता, राग येत होता, कारण जरी मी स्वतःला ब्रिटिश समजतोय पण हे इंग्लिश लोक मला ब्रिटिश समजत नाहीये. आणि या कोलोनिझमचा याला काय होता, बिटर फिलिंग येत होती, कडू अशी फिलिंग, म्हणजे याचा मनात संताप भरत होता. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. ॲज वेल ॲज अबाउट द व्हाईट स्टुडंट्स. त्याच्या मनामध्ये खूप कडू, शांतरा, त्याच्या मनामध्ये खूप कडू अशा भावना येत होत्या. कशाबद्दल तर कोलोनिझम म्हणजे काय, जातीवादाबद्दल. आणि दुसरी गोष्ट जातीवाद नाही, वर्णवादाबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या व्हाईट स्टुडंट्सबद्दल. ब्लॅक स्टुडंट्स नाही पण व्हाईट स्टुडंट्सबद्दल याच्या मनामध्ये खूप राग भरलेला होता, संताप भरलेला होता. ब्रिटविथ टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली. पण जेव्हा तो शिकवायला गेला ना, त्याची पोझिशन जेव्हा सुरुवात झाली ती कशी होती, रफली, खूप अवघड. अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अगेन. आणि सारखं त्याला काय होत होतं, एम्बॅरेस्ड होत होता तो. म्हणजे त्याला लज्जित वाटत होतं, लाजिरवाणं वाटत होतं. का बरं, कारण मुलं खूप त्रास देणार होते. बघा, ही कन्सिडर ही स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल. आणि तो त्याच्या स्टुडंट्सला काय देत होता रे, डिसरिस्पेक्ट देत होता. त्याला असं वाटत होतं ना की हे स्टुडंट्स कसे आहेत, भंगारच आहेत, असे स्टुडंट्स आहेत. इल मॅनर्ड, भंगारपोर आहेत. इल मॅनर्ड, ज्यांना मॅनर्स नाही आहेत असे मुलं आहेत. आणि मिस्चिवस, खूप मस्ती करणारे, खूप मस्तीखोर मुलं आहेत. त्याला एवढंच वाटत होतं. वाईल ही स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसायडर. तर स्टुडंट्सला तो काय वाटत होता, एक ॲरोगंट असा आउटसायडर. ॲरोगंट, चिडणारा, चिडखोर असा बाहेरचा एक व्यक्ती असा तो त्यांना भासत होता. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट. आणि हे मुलं कसे होते रे, अनफॅमिलियर. सोशल एन्व्हायरमेंटला हे कसे होते, अनफॅमिलियर होते. म्हणजे यांना बाहेरचं वातावरण काहीही माहिती नव्हतं. विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन स्लॅमिंग देअर डेस्क. विथ द सोशल एन्व्हायरमेंट विथ दे हॅव ग्रोन अप. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते वाढले होते त्यामुळे त्यांना तो व्यक्ती कसा वाटत होता, आउटसाइडर वाटत होता. ते जशा वातावरणात ते वाढले होते त्या वातावरणामुळे त्यांना हा व्यक्ती कसा वाटत होता, अनफॅमिलियर आउटसाइडर, बाहेरचा कोणता तरी व्यक्ती वाटत होता. द स्टुडंट्स हरॅस हिम फ्रॉम डे वन. दिवसाच्या पहिल्या प्रहरापासून ते त्याला काय करत होते, हरॅस करत होते, त्रास देत होते, खूप त्याला छळत होते. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. त्याचं लेक्चर असलं की ते काय करायचे, त्यांचे डेस्क, बेंच काय करायचे, जोरजोरात वाजवायचे, जोरजोरात बेंचवर आदळायचे. पुढे काय करायचे रे ते, ड्युरिंग हिज लेक्चर युजिंग फाऊल लँग्वेज. फाऊल लँग्वेज, तो ना की गेममध्ये फाऊल होतो म्हणजे चुकीचं वागणं, तसे सेम लँग्वेज पण कसे वापरायचे, हे फाऊल लँग्वेज वापरायची, चुकीची लँग्वेज वापरायची जी स्कूलमध्ये वापरायला नको. अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि बऱ्याच एक्सटेंटमध्ये हा त्यांच्यावरची लाख आहे, त्याला काय करायचे, धमके द्यायचे. इव्हन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मुवमेंट.
टू हरॅस ब्रिटविथ. स्पेअर म्हणजे माहिती का काय? स्पेअर म्हणजे सोडत नव्हत्या. काय सोडत नव्हत्या? एक चान्स नव्हते सोडत त्याला हरॅस करण्याचा. कोणाला? ब्रिटविथला. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रिटविथ वर्बली स्कोल्ड्स द गर्ल. याच्या रिॲक्शनमध्ये तो त्यांना मारू तर शकत नव्हता कारण मोठ्या मुली आहेत. तो त्यांना फक्त वर्बली तोंडाने काय करायचा? ओरडायचा. फॉर ॲक्टिंग इन अ अनलेडी लाईक. अनलेडी लाईक निदान मुलींसारख्या शिवाय तरी द्याव्या नाही का? मुलींपेक्षा जर का विचित्र ह्या शिवाय देत असतील किंवा चुकीचं वागत असतील तर अनलेडी लाईक अशा वागू नका यासाठी तो त्यांना काय करायचा? खूप ओरडायचा. मॅनर अँड बिईंग अनरुली इन द क्लास. अनरुली रूलच्या हिशोबाने न चालणाऱ्या अशा मुली जसं या वागत होत्या त्याबद्दल हा काय करायचा? वर्बली तोंडाने त्यांना ओरडायचा. मग पुढे काय झालं? पण जेव्हा त्याला कळलं की आरडाओरडा करून काहीही घडणार नाहीये, वेन ही अंडरस्टँड दॅट ही इज आउटबस्ट त्याच्यातला संताप आहे ना, तो काय करत होता? एक्स्ट्राचा बाहेर काढत होता, संताप होत होता, चिडचिड करत होता, व्यक्त करत होता. त्याचा जो आउटबस्ट होता हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट. ज्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं रिस्पेक्ट मिळत होती का मुलांकडनं? नाही. मग काय? अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट त्याला कोऑपरेट तरी करत होते का? त्याचं लेक्चर चालू करत धन धिंगाणा है ना. ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. त्याने त्याच्या शिकवण्याच्या आणि त्या मुलांना हँडल करण्याच्या टेक्निक्स काय केल्या? बदलल्या. अँड ही डिसाईड आणि त्याने डिसाईड केलं टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स. आणि त्याने डिसाईड केलं की त्यांच्यासोबत आपण सगळ्यात पहिले तर इंटरॅक्ट असं करायचं की ते लोक अडल्ट्स आहेत, मोठे आहेत, आपल्या वयाचे आहेत. अँड रिस्पेक्टेबल पर्सन आणि त्यांना खरंच आदर मिळू शकतो असे ते व्यक्ती आहेत असं आपण त्यांच्याशी वागायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, अरे माकडा म्हणण्यापेक्षा जर का जेव्हा ते म्हणतायत की हे मिस्टर सिटअप स्टँडअप, जेव्हा ते असं म्हणतायत तेव्हा त्या मुलाला काय वाटेल? अचानक कौतुक वाटेल की हा मला मिस्टर कसा म्हटलं, एवढा त्याने रिस्पेक्ट कसा दिला. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की सगळ्या मुलींना काय म्हणायचं? मिस म्हणायचं. अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि सगळ्या स्टुडंट्सला काय म्हणायचं? सर म्हणायचं. आणि जसे सर म्हणजे स्टुडंट्स जसं ते सर म्हणतात तसं ह्याला पण त्यांनी काय म्हणायचं? सर म्हणायचं. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड दिस लेवल ऑफ डिफरन्स रेडिक्युलस. सुरुवातीला त्या सगळ्यांना असं वाटलं की हा जो डिफरन्स करायचा प्रयत्न करतोय तो काय रेडिक्युलस आहे, बकवास आहे, अँड अननेसेसरी, आणि काय याची गरज नाही आहे, हे काय चालायचं असं त्यांना वाटलं होतं. हाऊएव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स. पण या गोष्टीला त्यांनी स्वतःहून मान्यता दिली काही आठवड्यांनंतर त्यांना ही गोष्ट काय झाली होती? यूज टू झाली होती. कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स. हायजीन एकमेकांबद्दल बोलण्याची जी आपण गलिच्छपणाने बोलणं, तो गलिच्छपणा चेंज होऊन गेला होता. त्यांचा एकमेकांबद्दल ॲटिट्यूड सुद्धा काय झाला होता? चेंज झाला होता. टुवर्ड्स वन अनदर, एकमेकांबद्दल. धिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रिटविथ इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. ॲमिकेबल वे वेगळ्या प्रकारचा मार्ग होता हा. ॲप्रिशिएबल मार्ग होता, म्हणजे आपण त्याला कौतुकच करावं असा हा मार्ग होता. कारण हा होता मैलाचा दगड किंवा हाच होता तो मेन टर्निंग पॉईंट की स्टुडंट्सचा बिहेवियर आणि ॲटिट्यूड दोन्ही गोष्टी काय झाल्या? त्या बदलल्या होत्या, चेंज झाल्या होत्या. आणि मग शेवटी हे जंगली लोक होते. या जंगली लोकांना समाजात आणायचं होतं ना त्याला. कारण मला सांगा, किंवा एखादा अनएज्युकेटेड असो किंवा मग एखाद्या मागासवर्गीय भागातून आलेला आहे, तो जर का त्याच हिशोबाने बोलला जर का बाहेरच्या जगात तर त्याला मान मिळेल का? नाही मिळणार. त्याला बाहेरचा मान मिळवून देण्यासाठी याने काय केलं बघा, टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर. क्लासच्या लोकांचा बाहेरच्या संस्कृतीशी जो एक्सपोजर आहे, जे मिळते जुळते घेण्याचं जे वातावरण आहे ते वाढवण्यासाठी ही टेक देम टू द फील्ड ट्रिप. तो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची काय घ्यायला लागला? ट्रिप न्यायला लागला. अँड एक्सकर्शन टू द म्युझियम अँड थिएटर्स. एक्सकर्शन म्हणजे छोट्या ट्रिप्स, तर त्यांना न्यायला लागला. कुठे न्यायला लागला? वेगवेगळ्या म्युझियम्सला आणि थिएटर्सला. थिएटर्स म्हणजे काय? मूवीजचे थिएटर्स नाही का, नाटकाचे थिएटर्स, तिथे ड्रामाज होतात. टू एव्हरीवन्स सरप्राईज
मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. आणि जर का तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या स्टुडंट्सपैकी बरेचसे स्टुडंट्स कुठे गेलेलेही नव्हते. सो ह्या लोकांना हे सगळं काय होतं, लाईक अ सरप्राईज होतं. अ व्हाईट फिमेल टीचर. ही टीचर कशी होती, व्हाईट फिमेल टीचर होती, ब्लॅक नव्हती. गिलियन ब्लँचर्ड. हिचं नाव काय होतं, गिलियन ब्लँचर्ड. अकंपनीज द क्लास ऑन दीज एक्सकर्शन. या एक्सकर्शनमध्ये तिने या क्लासेसला काय केली, कंपनी दिली. अकंपनी, त्यांच्यासोबत ती गेली. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचर्ड अँड ब्रिटविथ. ब्रिटविथ आणि ब्लँचर्ड या दोघांमध्ये फ्रेंडशिप होण्याचा हा काय होता, एक स्टार्टिंग पॉईंट होता. सिमिलरली ब्रिटविथ्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज अ टेस्टेड मेनी टाइम्स. मला एक सांगा, अशा जंगली पोरांना जेव्हा बाहेर फिरायला न्यायचं असतं, विचार करा, इमॅजिन करा काय गडबड घालत असतील आणि काय धुडगूस घालत असतील ते लोक. या सगळ्या गोष्टी म्हणजे हे लोक याचा ऐकतील का. ह्या सगळ्या गोष्टी काय, एक रोजची टेस्ट होती आणि ह्या टेस्ट याला नेहमी देता आल्या. कारण काय, हा त्यांना प्रत्येक वेळी फील्ड विजिट्सला घेऊन जातच होता. म्हणजे यांनी भले धुडगूस घातला, ह्यांना काय वाटलं, आज आपण ह्या फील्ड विजिटला खूप त्रास देऊ, सेकंडला तो आपल्याला नेणारच नाही, म्हणजे हा हारला. पण नाही, असं नाही घडलं. याने प्रत्येक वेळेस त्यांचा धुडगूस काय केला, सहन केला, त्यांना माफ केलं आणि हा नेत राहिला. हां, ब्रिटविथ हे नॉवेलिस्ट आहे ज्यांच्याबद्दल आपण आता ऐकतोय. ब्लँचर्ड ही त्यांची सहकारी होती. आपण E.R. ब्रिटविथ वाचला ना. Although his students frequently disappointed and hurt him. तुम्हाला माहिती आहे, यांचे स्टुडंट बऱ्याच वेळेस त्यांना डिसअपॉइंट करायचे, निराश करून टाकायचे किंवा हर्ट करायचे, त्यांना खूप त्रास द्यायचे. ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. पण त्याने तो शिकला होता काय करायला, त्या लोकांना माफ करून द्यायला. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या दिवसापासून स्टुडंट्सनी कॉन्स्टंटली याला काय केलं, सरप्राईज केलं. कसं, त्यांच्या मॅच्युअर अशा बिहेवियरने. एम्पथी अँड नॉलेज. आणि खरं तर ॲक्च्युली ह्या मुलांना या सगळ्या बाहेरच्या गोष्टींबद्दल बरंचसं नॉलेज होतं, पण त्यांना ते म्हणजे ते आपण म्हणतो की ये मेरे में खूबी थी पण मेरे को पता ही नहीं था, तशातली गोष्ट झाली. आणि या स्टुडंट्सनी रोज 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 याला काय दिलं, सुरुवात केली, सरप्राईज. म्हणजे प्रत्येक स्टुडंट काही गोष्टींबद्दल काय करायचा, एक्स्ट्रा नॉलेज जेव्हा ह्याला द्यायचा, तेव्हा ह्याला काय वाटायचं, नवीन नवीन सरप्राईज वाटत होतं. द अनदर फेसेट ऑफ द स्टोरी. वेगळा पैलू, फेसेट, पैलू ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्टोरी ऑफ कोलोनिझम. लाईज म्हणजे काय रे, LIE. हा जो लाईज आहे ना, LIE, तो खोटा लाय. आणि जेव्हा आपण लाईज म्हणतोय तेव्हा यात दडलेलं आहे. कशात दडलेलं आहे, या स्टोरीच्या ज्या नॅरेटिव्ह स्टाईल आहे याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. काय दडलं आहे, द हेवी हिस्ट्री ऑफ कोलोनिझम. वर्णभेदाची एक मोठी हिस्ट्री याच्यामध्ये दडलेली आहे. अँड इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा. याचे खूप मोठे काय म्हणतात, डार्क, खोलवर गेलेले असे काय होते, आघात होते. ओके, कॉन्सिक्वेन्सेस, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा. या मुलांना सुद्धा मेंटली आणि फिजिकली काय झाला होता, त्रास झाला होता. कुठे, कधी, दॅट इन्क्रीजेस ब्रिटविथ्स हेट्रेड अँड रॅट फॉर द ब्रिटिश. आणि याच गोष्टींमुळे या ब्रिटविथचा त्या ब्रिटिश लोकांबद्दल राग अजूनही वाढलेला होता. कारण त्या मुलांनाही काय झालं होतं रे, या गोष्टींचा त्रास झाला होता. ही कॉन्स्टंटली फील्स प्रिजुडिशियल इफेक्ट ऑफ द कोलोनिझम while living in the England after World War II. World War II नंतर त्याला कॉन्स्टंटली फील होत होतं की या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रिजुडिशियल आहे. म्हणजे न्यायालयाने काय ठरवून दिलं आहे की हे लोक काय आहेत, इक्वल आहेत. पण याला कॉन्स्टंटली फील होत होतं की या गोष्टी कायद्याच्यानुसार होत नाही आहेत, लोक आपल्याला अजूनही मान देत नाही आहेत. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. म्हणजे या स्कूलला येण्याआधी याचे थॉट्स, याचे विचार किंवा याच्या कृती ज्या होत्या ना, या सगळ्या गोष्टी या कशाने म्हणतो ना आपण, याच्याने पछाडलेल्या होत्या. कशाने पछाडल्या होत्या, कोलोनिझमच्या हिस्ट्रीमुळे पछाडलेल्या होत्या, वर्णभेदाच्या त्या हिस्ट्रीमुळे पछाडलेल्या होत्या. ब्रिटविथ इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय कंडिशन इन विच
दीज स्टुडंट्स लिव्ह. आणि याला खूप शॉक वाटायचा. कसला? तर तो कशा प्रकारच्या कंडिशनमध्ये ह्या स्टुडंट्सला जगावं लागलं याबद्दल त्याला खूप शॉक वाटत होता. त्याला खूप कसं वाटत होतं? वाईट वाटत होतं. अँड ऑल्सो फिजिकल ट्रॉमा. आणि ह्या स्टुडंट्सला बराचसा फिजिकली काय झालेला होता? ट्रॉमा. फिजिकली हे लोक काय झालेले होते? डॅमेज झालेले होते. ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. जेव्हा केव्हा तो यांना शिकवायचा तेव्हा या सगळ्या माध्यमातून याला काय कळत होतं? तर या वर्ल्ड वॉरमुळे या मुलांनाही खूप काय झालेला आहे? त्रास झालेला आहे. असं सगळं आपल्याला या नॉवेलमध्ये शिकायला मिळणार आहे. ही काय आहे? आपल्या नॉवेलची